श्रेष्ठ नामदेव महाराजांची पुण्यतिथी। त्यानिमित्ताने आपण संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचं जीवन आणि त्यांचं कार्य समजावून घेण्याकरता सगळे एकत्र जमलेलो आहोत। आपण नामदेव महाराजांचं जीवन आणि कार्य याविषयीचं आजची ही जी प्रवचन सेवा, आजची ही जी व्याख्यान सेवा भक्तिनगर उपासना मंडळाने माझ्याकडे दिलेली आहे, ती आपण सुरू करायची का? सगळीकडे शेअर केलंय व्यवस्थित? आपण प्रवचनाला सुरुवात करूया। सुनीलजी, प्रवचन सुरू करायचं आहे? चालेल, काही हरकत नाही। आपण प्रवचनाला सुरुवात करूयात। सुरुवातीला प्रवचनाच्या नियमानुसार आपण 2 मिनिटं भगवंताच्या नामाचं चिंतन करूयात आणि त्यानंतर आपल्या आजच्या प्रवचन सेवेला सुरुवात करूयात। सगळ्यांनी जिथे असाल तिथे शांत चित्तानं व्यवस्थित सुखासनात स्थिरासनामध्ये बसायचे। दोन्ही हातांनी टाळी वाजवायची आणि मुखाने माझ्या मागून भगवंताचं नामस्मरण करायचं। प्रवचन सेवेच्या नियमानुसार आपण आता प्रवचन सेवेला सुरुवात करूयात। सगळ्यांनी माझ्या पाठीमागून म्हणा, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। संत श्रेष्ठ सगुणोपासक नामदेव महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समर्थ श्री रामदास स्वामी महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
दत्तात्रेय जनार्दन एकनाथ श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। समर्थ सद्गुरु ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री गुरुदेव दत्त सद्गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त। जानकी जीवन स्मरण जय जय राम। सीताकांत स्मरण जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम समर्थ। श्री राम समर्थ। श्री राम समर्थ। आजच्या आपल्या या संत श्रेष्ठ नामदेव महाराज पुण्यतिथीच्या निमित्तानं आयोजित आजच्या या प्रवचन सेवेसाठी उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ विद्वान चतुर भाविक संत साधुजन प्रेमी अशा सर्व परमार्थ स्नेहींच्या चरणारविंदी विनम्र प्रार्थना करतो आणि माझ्या प्रवचन सेवेला सुरुवात करतो। श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकन्नित्यं विमलमचलं सर्वधे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। नमो नामदेवा प्रभो प्रेममूर्ती। नमो कीर्तनाचार्य जो चक्रवर्ती। श्री मौक्तिका ज्ञानगम्य स्वभावा नमस्कार माझा तया नामदेवा। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगीश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। श्रींचा सदावास गोदातिरासी गोंदेश्वराच्या गोविंदपुरीसी। प्रार्थित से दत्त दिगंबराला नमितो तुम्हा अर्पुणी पुष्पमाला। निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठीशी रे। अतर्क्यावधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करीतील स्वामी। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आज संत श्रेष्ठ सगुणोपासक नामनिष्ठ कीर्तन भक्ती ज्यांनी
अक्षरशः पांडुरंगाच्या अंतःकरणापर्यंत पोहोचविले असे संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांची पुण्यतिथी. आजचा दिवस कीर्तन भक्तीच्या दृष्टीनं परमोच्च बिंदू गाठणारा. आजचा दिवस सर्व परमार्थ स्नेहीन करता, सर्व परमार्थ साधकांकरता अतिशय महत्वाचा असा दिवस आहे. आमच्याकडे आमच्या संस्कृतीमध्ये पूर्वसुरींनी घालून दिलेल्या नियमानुसार आम्ही देवाची जयंती साजरी करतो आणि साधूंची, सत्पुरुषांची, संतांची पुण्यतिथी साजरी करतो. देवाची जयंती, देव ज्यावेळी जन्माला येईल त्यावेळी आनंदोत्सव, त्यावेळी जन्मोत्सव, त्यावेळी मंगलोत्सव. देव जन्माला आला त्या क्षणापासून आनंदाला सुरुवात झाली. बरं का, आम्ही ज्याही काही जयंती पुण्यतिथी साजऱ्या करतो त्यामागे खूप मोठी परंपरा आहे, त्यामागे खूप मोठा उद्देश आहे, त्यामागे एक सनातन असा रिवाज चालत आहे. जयंती देवाची आणि पुण्यतिथी साधू सत्पुरुषांची. देव ज्यावेळी जन्माला येतो त्यावेळी देवाचं अवतार कार्य ठरलेलं असतं. बरं का, अवतरती इति अवतारः. बरं का, देव वरच्या पदावरून खालच्या पदाला येतो भक्तांसाठी. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. किंवा परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. असं भगवंताचं अभिवचन आहे. भगवंताच्या अवताराचं कार्य ठरलेलं आहे. भगवंताच्या जीवनाचा सगळा प्रोटोकॉल ठरलेला आहे. आजच्या भाषेत जर सांगायचं झालं, ज्या मोठ्या व्यक्ती असतात ना, ज्यांचं मोठं पद असतं, त्यांची प्रत्येक गोष्ट सुनिश्चित असते. ज्या व्यक्तीचं पद जेवढं उच्चतर उच्चतम तेवढं त्याचं प्रत्येक कार्य सुनियोजित, नियोजनबद्ध असं असतं. देवाच्या जीवन कार्याचं तसंच आहे. देव ज्या वेळेला अवतार घेतो ना त्यावेळेला त्याचं ठरलेलं असतं या अवतारात काय काय करायचं, किती वेळाने करायचं, कोणत्या क्षणी करायचं, या अवतारात मला किती दिवस थांबायचं, या अवतारामध्ये माझं नेमकं अवतार कार्य काय. हा भगवंताचा सगळा वेळापत्रक, सगळा हा टाइम टेबल निश्चित असतो. म्हणून देव ज्या क्षणी जन्माला येईल त्या क्षणापासून आनंदाला सुरुवात आहे. मात्र माणूस ज्या क्षणी जन्माला येईल त्यावेळेला माणसाचा हा काही वेळापत्रक, हा काही जीवनक्रम हे काही ठरलेलं नसतं. मनुष्य जन्माला येतो त्या क्षणी तो सत्पुरुष नसतो. मनुष्य त्याच्या कार्याने, मनुष्य त्याच्या चरित्राने सत्पुरुष आहे की नाही हे ठरवावं लागतं. म्हणून जयंती देवाची, जन्मोत्सव देवाचा, मात्र पुण्यतिथी ही सत्पुरुषांची. आपण ज्यावेळेला प्रवास करतो, रस्त्याने प्रवासाला निघालेलो असतो, त्यावेळेला रस्त्यावरती काही मैलाचे दगड रोवलेले असतात. ते मैलाचे दगड आपल्याला आपल्या मुक्कामाचं ठिकाण आणखीन किती अंतरावर आहे हे सांगत असतात. असे पथदर्शी काही मैलाचे दगड आपल्याला आपल्या प्रवासामध्ये भेटतात एका गावाहून दुसऱ्या गावाला जाताना. ही जी साधू सत्पुरुषांची चरित्र आहेत, ही जी संतांची चरित्र आहेत, ही संतांची चरित्र आमच्या जीवन प्रवासासाठी
मोठी पथदर्शक आहेत, मोठी मार्गदर्शक आहेत. संत श्रेष्ठ नामदेवराय असोत, संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊली असोत, शांतीब्रह्म एकनाथ महाराज असोत, समर्थ श्री रामदास स्वामी असोत, जगद्गुरु तुकाराम महाराज असोत, श्रीमदाद्य शंकराचार्य असोत, गोब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज असोत, किती म्हणून तुम्हाला नावं सांगू सत्पुरुषांची. या प्रत्येक सत्पुरुषाचं जीवनचरित्र, त्या जीवनचरित्राचं अवलोकन केलं असताना आम्हाला असं सांगतं की आमच्या जीवनाचा प्रवास, आमचं मुक्कामाचं ठिकाण, आमचं गंतव्य आणखीन किती दूर आहे. मनुष्य जगला कसा हे त्याच्या जीवनाच्या इतिकर्तव्यावरून, त्याच्या जीवन कार्यावरून ठरतं. मनुष्यानं जीवन जगत असताना कसं जगावं याविषयी कबीरदास महाराज फार सुंदर शब्दात सांगतात बरं का. कबीरदास महाराजांनी फार सुंदर चिंतन केलेलं आहे. कबीरा, जब हम इस जग में पैदा हुए, जग हासे हम रोए. बरं का. मात्र कुछ करनी ऐसी कर चलो, हम हासे जग रोए. या एका दोह्यामध्ये कबीर महाराजांनी साधू सत्पुरुषांचं संपूर्ण जीवन चरित्र बांधून टाकलं. जेवढे जेवढे साधू सत्पुरुष या विश्वात जन्माला आले असतील ना, त्या सगळ्यांचं जीवन चरित्र जर 2 ओळीत कोणी सांगा म्हणलं ना, तर ते कबीरदास महाराजांच्या या दोह्यात आपल्याला पाहायला मिळतं. कबीरा, जब हम इस जग में पैदा हुए, जग हासे हम रोए. अरे वेड्या, ज्या वेळेला तू जन्माला आलास ना, त्यावेळेला जन्माला येताना तू रडत रडत या जगात आलास. मात्र आता हा दुर्लभो मानुषो देह, श्रीमद भागवतकार असं सांगतात, श्रीमद भागवतात देहिनाम क्षणभंगुरा, हा दुर्लभ असा मनुष्य देह एका एका योनी कोटी कोटी फेरा, मनुष्य जन्माचा वारा तेव्हा लागे असं म्हणतात बरं का. ज्या 84 लक्ष योनी आहेत ना, मोठं सुंदर त्याचंही श्रीमद भागवतात वर्णन आहे. ज्या नामदेवरायांची आज आपण पुण्यतिथी साजरी करतो आहोत, त्यांच्या गाथ्यातही या 84 लक्ष योनींचं फार सुंदर वर्णन आहे. त्यातल्या प्रत्येक योनीमध्ये कोट्यावधी वेळेला जन्म घ्यावे लागले हो. या देहाला कोट्यावधी वेळेला जन्म घ्यावे लागले. एका एका योनी कोटी कोटी फेरा, मनुष्य जन्माचा वारा तेव्हा लागे. जन्मोजन्मी आम्ही, नामदेव महाराज, बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. प्रत्येक जन्मामध्ये जन्मजन्मांतरी या 84 लक्ष योनी एका एका योनीत कोट्यावधी वेळेला जन्म घेत असताना आपण फिरलो, आणि हे करत असताना जो काही पुण्य संचय घडला ना, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. म्हणून कबीरदासजी महाराज सांगतात, कुछ करनी ऐसी कर चलो, हम हासे जग रोए. म्हणून सत्पुरुषांची पुण्यतिथी, म्हणून नामदेव महाराजांची पुण्यतिथी, म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी सोहळा, म्हणून समर्थ रामदासांची दासनवमी, म्हणून शांती ब्रह्म एकनाथांची एकनाथ षष्ठी, म्हणून जगद्गुरु तुकोबारायांची तुकाराम बीज. मनुष्याची पुण्यतिथी. तो मनुष्य राहतच नाही. ज्याची पुण्यतिथी होते ना, जो आपली तिथी पुण्य करतो बरं का, त्या तिथीला पुण्य देऊन जातो. पुण्य श्लोको नलो राजा, पुण्य श्लोको युधिष्ठिराहा, पुण्य श्लोकोच वैदेही, पुण्य श्लोको जनार्दनाहा, असं एक संस्कृत सुभाषितकार सांगतात बरं का. त्या सत्पुरुषाचं पुण्य एवढं होतं, एवढं होतं, एवढं होतं की ती तिथी कोणत्याही संवत्सरात येवो, कोणत्याही युगात येवो बरं का, कोणत्याही शतकात येवो, कोणत्याही दशकात येवो, आजच्याच भाषेत सांगायचं झालं तर कोणत्याही इसवी सणात येवो, कोणत्याही वर्षात येवो,
ती तिथे पुण्यवान बनते. एवढं पुण्य त्या सत्पुरुषांनी आपल्या जीवन कार्यामध्ये कमावलेलं असतं, म्हणून ती तिथी पुण्यतिथी. हल्ली कुणाच्याही जयंत्या साजऱ्या करतो आपण, बरं का, वाईट वाटून घेऊ नका. थोडंसं माझं मराठवाड्यातलं बोलणं आहे. आमच्या मराठवाड्यातल्या वक्त्यांचं बोलणं म्हणजे झणझणीत ठेसा भाकर आहे, बरं का. आमचं असं नाजूक साजूक तुपातलं बोलणं नाही. आमचं बोलणं म्हणजे पुरणपोळी नाही आहे. ही आपली गरिबा घरची ठेसा भाकर आहे. हल्ली आम्ही कुणाच्याही जयंत्या करतो, कुणाच्याही. मात्र जर खरी परंपरा कुठली असेल तर ती देवाची जयंती, प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव, गोपाल कृष्णांचा जन्मोत्सव, जगद्गुरु भगवान दत्तात्रेयांचा जन्मोत्सव, नरसिंह नारायणांचा जन्मोत्सव, बरं का. मत्स्य, कत्स्य, कूर्म, वराह, वामन हे जे काही देवांचे अवतार झाले ना, यांचा जन्मोत्सव, आणि साधू संतांच्या सत्पुरुषांच्या पुण्यतिथी. आज संत श्रेष्ठ नामदेवरायांची पुण्यतिथी. या पुण्यतिथीच्या निमित्ताने भक्तिनगर उपासना समूह संभाजीनगर यांनी संत श्रेष्ठ नामदेवरायांचं जीवन, चरित्र आणि कार्य याविषयी एक छोटंसं व्याख्यान, एक छोटंसं प्रवचन करण्याची मला या आभासी मंचावर ते संधी उपलब्ध करून दिली. आमचे परमार्थ स्नेही, परमस्नेहांकित असणारे श्री सुनीलजी कुलकर्णी यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि त्यांनी सांगितलं की महाराज, आज नामदेवरायांची पुण्यतिथी आहे. आज नामदेवरायांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण सगळे परमार्थ स्नेही या आभासी मंचावर एकत्र येऊयात आणि तुम्ही आम्हाला संत श्रेष्ठ नामदेवरायांविषयी, त्यांच्या जीवनाविषयी, त्यांच्या चरित्राविषयी, त्यांच्या कार्याविषयी माहिती सांगा. त्यासाठी आपण आज सर्वजण इथे उपस्थित आहोत. मात्र आपण सर्वजण उपस्थित झाल्यानंतर आपल्याला नामदेवरायांचं चरित्र कार्य समजावून घ्यायचं, बरं का. ज्यांचं चरित्र चांगलं असतं ना, बरं का, ज्यांचं चरित्र सांगावं असे जे महात्मे आहेत ना, त्यांचं चारित्र्य त्यांनी जपलेलं असतं, म्हणून त्यांचं चरित्र सांगितलं जातं आणि म्हणूनच त्यांचं चित्र पूजलं जातं. आम्ही रस्त्याने चालत असताना जर आम्हाला संत श्रेष्ठ नामदेवरायांची प्रतिमा रस्त्यानं चालताना दिसली, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा रस्त्यावर पडलेली दिसली, आम्ही ती चटकन उचलू आणि आमच्या कपाळी लावू, आमच्या खिशात ठेवू, आमच्या घरी आणू, तिची आम्ही पूजा करू. का? आणि त्याऐवजी एखाद्या सिने अभिनेत्याची प्रतिमा रस्त्यानं चालताना आम्हाला दिसली तर आम्ही तिला उचलणार नाही, आम्ही तिला वंदन करणार नाही, आम्ही तिचं पूजन करणार नाही. हा फरक आहे सत्पुरुषांमधला आणि सामान्य जीवांमधला. आज नामदेवरायांची कितवी पुण्यतिथी असेल विचार करा. नामदेवरायांचा जन्म कुठल्या काळातला, नामदेवरायांनी जी समाधी घेतली ती कोणत्या वर्षी घेतली, कितव्या शतकात घेतली, याचा विचार करा. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा काळ आणि संत श्रेष्ठ नामदेवरायांचा काळ जवळपास सारखा. मात्र ज्ञानेश्वर माऊलींनी लवकर समाधी घेतली. असं म्हणतात ज्ञानेश्वर भगवान विष्णू, बरं का. साक्षात भगवान विष्णूंचा अवतार म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आणि उद्धवांचा अवतार म्हणजे नामदेव महाराज. नामदेव महाराजांनी त्यांच्या गाथ्यामध्ये स्वतःचं चरित्र सांगत असताना असं सांगितलंय की माझे 4 युगात 4 अवतार झाले. कृतयुगामध्ये भक्त प्रल्हाद म्हणून नामदेवराय होते. त्याच्यानंतर त्रेतायुगामध्ये कपिशिष्ट अंगद म्हणून नामदेवराय होते. ज्या अंगदाने रावणाकडे जाऊन प्रभू श्रीरामचंद्रांकरता शिष्टाई केली, रावणाला सभ्य भाषेमध्ये बोध केला, रावणाला रामरायाच्या कीर्तीची कल्पना दिली, रावणाला रामरायाच्या सामर्थ्याची कल्पना दिली,
ते अंगद त्रेतायुगातले म्हणजे नामदेव महाराज आहेत कलियुगात. जे कृतयुगामध्ये भक्त प्रल्हादाच्या रूपानं जन्माला आले तेच त्रेतायुगामध्ये अंगदाच्या रूपानं जन्माला आले, तेच द्वापार युगामध्ये भक्त श्रेष्ठ उद्धवांच्या रूपानं जन्माला आले आणि तेच कलियुगामध्ये संत श्रेष्ठ सगुणोपासक नामदेवरायांच्या रूपानं जन्माला आले. नामदेवरायांच्या जन्माविषयी अतिशय सुंदर अशी एक आर्या एका आधुनिक कवीने केली, जी आर्या मी माझ्या स्वतःच्या फेसबुक वॉलवरती आज सकाळी पोस्ट केलेली. अतिशय सुंदर आर्या. आमच्याकडे काव्यामध्ये देखील मोठा शृंगार आहे, मोठा रसभरित भाव आहे. काव्य कसं असावं? शास्त्र असं सांगतं, काव्ये यशसे अर्थकृते व्यावहार विदे शिवे तरक्षते. काव्य ही सगळी काव्याची विशेषण आहेत. काव्य असं असावं. एका सुंदर आधुनिक कवीनं नामदेवरायांवरती एक आर्या केलेली आहे. तो कवी असं म्हणतो त्या आर्येमध्ये, मौक्तिक प्रगटे जैसा शिंप्या माझी तसाच शिंप्यात. बघा, अर्थ समजावून घ्या. नामदेवरायांचं सगळं चरित्र या आर्यमधून देखील कळेल आपल्याला. मौक्तिक प्रगटे जैसा शिंप्या माझी तसाच शिंप्यात, नामदेव तो झाला कीर्तन रस शिंपण्यास विश्वात. ज्यांना मराठी भाषेतला श्लेष हा अलंकार माहिती असेल त्यांना या आर्येच्या अर्थाचा आनंद घेता येईल. मौक्तिक प्रगटे जैसा शिंप्या माझी तसाच शिंप्यात. मोत्याचा जन्म कुठे होतो बरं का? स्वाती नक्षत्रे सागरा लाभ जैसा असं वर्णन करतो एक कवी. स्वाती नक्षत्रामध्ये जो पाऊस समुद्रावर ते पडतो ना, त्यावेळेला समुद्रातली शिंपली अशी उघडी होऊन समुद्राच्या पृष्ठावरती तरंगतात आणि त्या स्वाती नक्षत्राच्या पाण्याचा एक थेंब त्या शिंपल्यामध्ये पडल्याबरोबर ते शिंपलं बंद होतं आणि त्या पाण्याच्या थेंबाचा पुढे मोती तयार होतो. बरं का? मौक्तिक प्रगटे जैसा शिंप्या माझी तसाच शिंप्यात. नंतर काय करतात? नंतर ते शिंपलं फोडतात आणि ते शिंपलं फोडून वरचं कवच फेकून देतात आणि आतला मोती जतन करून ठेवतात. हा, बरं का? इतका सुंदर भाव आहे या आर्येत. मौक्तिक प्रगटे जैसा शिंप्या माझी तसाच शिंप्यात, नामदेव तो झाला कीर्तन रस शिंपण्यास विश्वात. आणि हा मोती काय करतो? आपला प्रतिम असं सौंदर्य विश्वात प्रगट करतो. तद्वत नामदेवरायांनी आपलं अप्रतिम असं सौंदर्य आपल्या कीर्तन रसातून विश्वात प्रगट केलं. कीर्तयन्ते इति कीर्तना, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. समाधीचे सुख सांडा ओवाळुनी ऐसा हा कीर्तनी ब्रह्मरस. कीर्तने महादोष जाती, कीर्तने होय उत्तम गती. कीर्तनाचा महिमा किती वर्णन करून सांगू तुम्हाला. कीर्तन ही क्रमांक 2 ची भक्ती आहे. हल्ली लोक क्रमांक 2 चा धंदा म्हणून करतात, ती गोष्ट बाजूला ठेवा. मी थोडासा स्पष्ट बोलतो त्याच्यामुळे त्याचा राग वाटून घेऊ नका, पण जे खरं आहे ते बोललं तर सख्या आईला सुद्धा राग येतो. नामदेव तो झाला कीर्तन रस शिंपण्यास विश्वास. या कीर्तनातला भगवत गुण कीर्तीचा रस, नाम संकीर्तनाचा रस, गुण संकीर्तनाचा रस, लीला संकीर्तनाचा रस सगळ्या विश्वात नामदेवरायांनी शिंपला. नामदेवरायांच्या कीर्तनाचं वर्णन असं आहे महाराज, ज्याच्या कीर्तन रंगी श्रीरंगाच्या हृदयी खुले वसंत. दुसरी एक आर्या दुसऱ्या एका भावकवीनी नामदेवरायांवरती केलेली. मोरोपंतांची आर्या हे वृत्त आम्हा कीर्तनकारांसाठी, आम्हा भाविकांसाठी, आम्हा भाषेच्या रसिकांसाठी
अतिशय आनंद देणारं वृत्त आहे बरं का. उपवासात वर या, कीर्तनात आर्या, नाहीतर गणपती बाप्पा मोरया असं म्हणतात. आणि मी नारदीय कीर्तनकार असल्यामुळे माझं आर्यवरती विशेष प्रेम आहे. ज्याच्या कीर्तन रंगी श्रीरंगाच्या हृदयी खुले वसंत. वसंत नावाचा ऋतू आपल्याला सगळ्याला माहिती आहे. या वसंतात काय होतं तर जीर्ण शीर्ण झालेल्या वृक्षांना देखील नवीन पालवी फुटते. नामदेवराय कीर्तनाला उभे राहिले ना, एकची टाळी झाली चंद्र भागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळासी लाह्या वाटी, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. ज्याच्या कीर्तन रंगी श्रीरंगाच्या हृदयी खुले वसंत. बरं का, भगवान पंढरीश पांडुरंगाच्या हृदयात सुद्धा वसंत ऋतू निर्माण व्हावा आणि विटेवरचं आसन भगवान पांडुरंगाने सोडावं आणि नामदेवरायांच्या कीर्तनात येऊन नाचावं. हा ज्यांच्या कीर्तनाचा अधिकार, तो हा सगुणोपासक निस्पृह कवी नामदेव संत. आर्यचं एक वैशिष्ट्य आहे, आर्याची जी शेवटची अक्षर आहेत ना ती वरच्या चरणात आणि खालच्या चरणात सारखीच असतात बरं का. नामदेव वसंत आणि हृदयी खुले वसंत. श्लेष ज्या आर्यत आहे ती आर्या सर्वोत्तम आर्या समजावी बरं का. तो हा सगुणोपासक निस्पृह कवी नामदेव संत. नामदेवराय कोण होते? पहिलं उत्तर सगुणोपासक होते. नामदेवरायांचं चरित्र काय? सगुणोपासना हे नामदेवरायांचं चरित्र, निस्पृहता हे नामदेवरायांचं चरित्र, काव्य हे नामदेवरायांचं चरित्र, संतत्व हे नामदेवरायांचं चरित्र. नामदेवरायांचं कार्य काय? सगुणोपासना हेच नामदेवरायांचं कार्य, निस्पृहता हेच नामदेवरायांचं कार्य, संतत्व हेच नामदेवरायांचं कार्य, काव्य हेच नामदेवरायांचं कार्य. एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, 100 कोटी अभंग तुझ्यासाठी रचना करेल म्हणले. अभंग हे वृत्तच नामदेवरायांनी आणलं. नामदेवरायांच्या आधीच्या संतांचा अभंग दाखवा ना मला तुम्ही. अभंग वृत्ताचं लक्षण जर कुणी मराठी भाषेला सांगितलं असेल तर ते पहिल्यांदा नामदेवरायांनी. असं म्हणलं जातं की सुश्लोक वामनाचा आर्या तशीच मयूर पंतांची, ओवी ज्ञानेशाची अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची. असं म्हणलं जातं. मात्र अभंगवाणी तुकाराम महाराजांना का रचावी लागली त्याचं मूळ कारण संत श्रेष्ठ नामदेव महाराज. संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी पांडुरंगासाठी 100 कोटी अभंग रचना करण्याचा संकल्प केला. म्हणले तुझ्यासाठी 100 कोटी अभंग रचना करेल. 100 कोटी. एवढं प्रेम होतं, एवढं प्रेम होतं. अहो, जो 28 युगापासून विटेवरती उभा होता त्यानं ओठ उमलले ते नामदेवरायांसाठी. त्यांनी ओठ उमलले ते नामदेवरायांचा हातचा घास खाण्यासाठी. त्यांनी ओठ उमलले ते नामदेवरायांची प्रेम संवाद साधण्यासाठी. बरं का. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. बस हे नामदेवरायांचं चरित्र, हे नामदेवरायांचं काय. नामदेवरायांचा जन्म अशा शिंपल्यात झाला. एक शिंपला गोणाई रूपी भावाचा होता आणि एक शिंपला दामाशेटी रूपी भक्तीचा होता. किंवा एक शिंपला दामाशेटी रूपी भावाचा होता आणि एक शिंपला गोणाई रूपी भक्तीचा होता. या भावभक्तीच्या शिंपल्यामध्ये संत श्रेष्ठ नामदेवरायांचा जन्म झाला. संत श्रेष्ठ नामदेवराय आपल्या स्वतःविषयी त्यांच्या नामदेव गाथ्यातून सांगत असताना म्हणतात, शिंपियाचे कुळी मज जन्म झाला, परी हेतू गुंतला सदा शिवी. बघा किती सुंदर श्लेष या अभंगामध्ये देखील नामदेवरायांनी साधलेला आहे.
रात्री माझी शिवी दिवसा माझी शिवी आराणूक जीवी नाही माझ्या. सुई आणि सातुळी कात्री गज दोरा मांडीला पसारा सदा शिवी. नामा म्हणे शिवी विठोबाचे अंगी त्याचे निमी जगी धन्य झालो. हे नामदेवराय स्वतःचा आत्मचरित्र स्वतःचा कुलवृत्तांत नामदेव गाथ्यामध्ये सांगतात. असा हा भावभक्तीच्या शिंपल्यामध्ये जन्माला आलेला, ज्याने भगवंताचे गुणानुवाद गाऊन भगवंताची लीला कीर्ती गाऊन भगवंताचं अंग जरासही उघडं पडू दिलं नाही. जनाबाई सारख्यांनी भगवंताला प्रसंगी शिव्या घालून भगवंताला जिथं जिथं उघडं पाडायचा प्रयत्न केला, तिथं तिथं भगवंताचं अंग भगवंताचे लीला गुणानुवाद गाऊन झाकण्याचा प्रयत्न जर कुणी केला असेल तर तो संत श्रेष्ठ नामदेवरायांनी. म्हणून मौक्तिक प्रकटे जैसा शिंप्या माझी तसाच शिंप्या. बरं का, भगवंताचं अंग नास्तिकांनी जिथे जिथे उघडं पाडण्याचा प्रयत्न केला ना, तिथे तिथे भगवंताच्या अंगावर ते वस्त्र घालण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते नामदेवरायांनी स्वतःच्या कीर्तनातून. नामदेवाची अमृत तुल्य वाणी श्रवणी येता लोचना येई पाणी. स्वये श्रवणासी येत किरीटधारी रंग चढलासे कीर्तनास भारी. रंग चढलासे कीर्तनास भारी भारी भारी. नामदेवाची अमृत तुल्य वाणी श्रवणी येता लोचना येई पाणी. कोणाच्या लोचना पाणी यायचं? नामदेवांची अमृतवाणी कीर्तनातली ऐकून साक्षात भगवान प्रभू पांडुरंगाच्या डोळ्यातनं पाणी यायचं हो, आनंदाने. आणि भगवान नाचायचे ज्यांच्या कीर्तनात ते संत श्रेष्ठ सगुणोपासक नामदेव महाराज, त्यांची आज पुण्यतिथी. एवढं कीर्तन आहे, आवडायचं भगवंताला. तुम्हाला सांगू का नामदेवरायांचं चरित्र आणखीन? अहो, ज्या नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये गोरोबा काकांचं पायी तुडवलेलं बाळ वापस आलं. गोरोबा काकांनी तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम देह प्रपंचाचा दास सुखे करो काम असं म्हणत असताना, चिखलाचा गारा तुडवत असताना कधी गोरोबा काकांचं बाळ गोरोबा काकांच्याच पायाने तुडवल्या गेलं आणि लेकराच्या देहाच्या चिंध्या चिंध्या झाल्या. गोरोबा काकांनाही कळालं नाही त्या समाधी अवस्थेत. पुढे गोरोबा काकांनी आपले दोन्ही हात कोपरापासून कापून टाकले. त्या सर्व कथा आपल्याला माहिती आहे. आणि त्यानंतर मग मात्र नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये साक्षात गोरोबा काकांना त्यांचा गेलेला मुलगा परत मिळाला. कोपरापासनं नसलेले गोरोबा काकांचे हात नामदेवरायांच्या कीर्तनात पुन्हा वापस आले. हे सामर्थ्य नामदेवरायांच्या कीर्तनाचं होतं. हे सामर्थ्य नामदेवरायांच्या चरित्राचं. आणि हे सामर्थ्य केव्हा प्राप्त होतं? जेव्हा 5 वर्षाचा नामदेव गोपाल कृष्णाला जीव घालतो. जेव्हा ज्या गोरोबा काकांनी थापटनं डोक्यावर मारल्यानंतर हे गाडगं कच्च आहे असं मुक्ताबाई म्हणतात आणि देवाला भांडण करून देवाला विचारून सांग मग हे कच्चं गाडगं कुठल्या भट्टीत घालू असं पांडुरंगाने सांगितल्यानंतर विसोबांचे पाय धरतात औंढ्याला येऊन आणि सदा शिवरूपी बोध घेतात विसोबा खेचरांकडून. त्या नामदेवरायांनी ज्या वेळेला हातामध्ये चिपळी धारण केली, हाताने विण्याची तार झणकारली आणि नामदेवराय कीर्तनाला उभे राहिले, त्या नामदेवरायांच्या कीर्तनात भगवंताला येऊन नाचावलं.
हे नामदेवरायांचं जीवन आहे, हे नामदेवरायांचं चरित्र आहे आणि हे नामदेवरायांचं कार्य आहे. भगवान पांडुरंगासाठी 100 कोटी अभंग रचण्याची प्रतिज्ञा नामदेवरायांनी केली. त्या 100 कोटी अभंगांमधले काही अभंग शिल्लक राहिले आणि नामदेवरायांच्या असं लक्षात आलं की या अवतारात एवढे सगळे अभंग माझ्याच्याने पूर्ण होणार नाहीत. त्यावेळेला त्या अभंग रचनेची जबाबदारी पुढे काही शतकांनी जन्माला आलेल्या तुकोबारायांवर ते पांडुरंगांनी सोपविलेली आहे महाराज. आणि याचा दाखला तुकोबाराय त्यांच्या गाथेतनं देतात. नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येवोनिया. बर का, नामदेवराय आणि पांडुरंग स्वतः तुकोबारायांच्या स्वप्नात येतात आणि नामदेवरायांचा संकल्प तुकोबारायांना सांगितला जातो आणि नामदेवरायांचा संकल्प पुढे काही शतकांनी, काही 100 वर्षांनी जन्माला आले तुकोबाराय पूर्ण करतात. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये एक सुप्रसिद्ध अशी म्हणे, ज्ञानी याचा एका आणि नाम याचा तुका. म्हणून अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची जरी असली तरी देखील या अभंगाचं लक्षण जर कोणी प्रगट केलं असेल तर या अभंगाचं लक्षण माझ्या नामदेवरायांनी प्रगट केलं. अभंगामध्ये अक्षर किती असावीत, अभंगामध्ये चरण किती असावीत, प्रत्येक चरणात पद किती असावीत, त्या पदांमध्ये अक्षर किती असावीत, अभंग किती चरणाचा असावा, अभंगाचा विषय काय असावा, अभंगाचं व्याकरण काय असावं, हे नामदेवरायांचं कार्य आहे. बरं का, नामदेवरायांचं चरित्रही पाहायचं आणि नामदेवरायांचं कार्यही पाहायचं. हे नामदेवरायांचं कार्य आहे. नामदेवरायांचं दुसरं महत्वाचं कार्य जर तुम्हाला सांगायचं झालं तर नामदेवरायांनी सगळ्या देवांच्या जन्माचे अभंग लिहून ठेवले. राम जन्माचं म्हणू नका, कृष्ण जन्माचं म्हणू नका, नरसिंह जन्माचं म्हणू नका, दत्त जन्माचं म्हणू, प्रत्येक देवाच्या जन्माचे अभंग तुम्हाला नामदेवरायाच्या गाथ्यामध्ये वाचायला मिळतात. आणि अभंग परत कसे लिहिलेत, प्रत्येक देवाची जन्मकुंडली जर एखाद्या ज्योतिषांनी मांडायची ठरविली तर ती जन्मकुंडली त्याला मांडता यावी येथपर्यंतची सगळी माहिती त्या अभंगांमधून नामदेवरायांनी दिलेली आहे. हे नामदेवरायांचं कार्य आहे. अगदी नामदेवरायांचा रामजन्माचा अभंग जरी बघितला तरी आपल्या असं लक्षात येईल की सगळंच सांगितलं. तिथी कोणती होती, वार कोणता होता, नक्षत्र कोणतं होतं, वेळ कोणती होती, काय प्रसंग घडला, कसा श्रीरामचंद्रांचा जन्म झाला, याच्यासाठी वेगळा ग्रंथ नाही लिहिला, एका अभंगात सांगितलं सगळं, फक्त एका अभंगात. माझ्या मते जर तुम्ही विचारलं ना तर सगळ्या देवाच्या चरित्राचे म्हणाल तर लघुलेखक आणि म्हणाल तर महानातले महत्तम लेखक जर कोणी असतील तर ते माझे नामदेवराय. बघा रामजन्माचं वर्णन कसं केलंय नामदेवरायांनी त्यांच्या अभंगामध्ये. दशरथे मारिला तोची होता मास, बघा आता वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष. दशरथे मारिला तोची होता मास, हे मला वाटतं कृष्ण जन्माचं वर्णन आहे. कृष्ण जन्माचं वर्णन करत असताना नामदेवराय असं म्हणतात की दशरथे मारिला तोची होता मास, वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष. मी तुम्हाला राम जन्माच्या अभंगाचं वर्णन म्हणालो, परंतु हा कृष्ण जन्माचा अभंग आहे. या कृष्ण जन्माच्या अभंगात कृष्ण जन्माच्या वेळेची सगळी स्थिती नामदेवरायांनी सांगितली. वसुनाम तिथी बुधवार असे, शुक सांग तसे परीक्षिती. म्हणजे श्रीमद भागवताचा अभ्यास नामदेवरायांनी केला होता. शुकाचार्यांनी राजा परीक्षिताला जे चरित्र सांगितलं त्या चरित्राचा संदर्भ देऊन नामदेवराय असा अभंगात म्हणतात की कृष्ण जन्माच्या वेळी काय काय होतं. दशरथे मारिला तोची होता मास. दशरथाने कुणाला मारलं, श्रावणाला मारलं.
वर्षा ऋतू असे, ऋतू कुठला होता? वर्षा ऋतू होता. पक्ष कुठला होता? कृष्ण पक्ष. वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष. वसु नाम तिथी, अष्टवसू आहेत म्हणजे अष्टमी तिथी. बुधवार असे, भगवान गोपाल कृष्ण ज्या वेळेला जन्माला आले त्यावेळेला बुधवार होता. वसुनाम तिथी बुधवार असे, शुक सांगत असे परीक्षिती. नवग्रह अनुकूळ सर्वांचे जे मूळ, वसुदेव कपाळ धन्य धन्य. 9च्या 9 ग्रह जे कुंडलीतले तुम्हाला आम्हाला त्रास देतात बरं का, ते 9 ग्रह कसे होते? एकादश स्थानवत फलप्राप्त्यर्थम असं आम्ही म्हणतो. त्यांनी पोझिशन एकदम व्यवस्थित आपल्या प्रोटोकॉलनुसार घेतली होती गोपालकृष्णाच्या जन्माच्या वेळेला. असं वर्णन नामदेवराय त्यांच्या काव्यातनं करतात बरं का. नवग्रह अनुकूळ सर्वांचे जे मूळ, वसुदेव कपाळ धन्य धन्य. जयाचा तो वंश तयासी आनंद, म्हणे माझे कुळी गोविंद प्रगटला. बरं का. भगवान गोपालकृष्णाने कुठल्या वंशात जन्म घेतला? तर म्हणाले सोमवंशात जन्म घेतला, चंद्रवंशामध्ये जन्म घेतला. त्या चंद्राला आनंद झाला. वद्य पक्षातल्या अष्टमीला तो चंद्र म्हणाला की ढगांना बाजूला सरका, मला एकदा गोपालकृष्णाचं दर्शन घेऊ द्या. हे वर्णन नामदेवरायांच्या अभंगात आहे. वसुनाम तिथी बुधवार असे, शुक सांगत असे परीक्षिती. आयोनी संभव नोहे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. हा कृष्ण जन्माचा अभंग आम्हाला दिला नामदेवरायांनी. नामदेवरायांनी जर हा अभंग केला नसता तर कीर्तनकारांनी कृष्ण जन्माला कुठला अभंग गायला असता? हा एक मोठा प्रश्न आहे. आपण नामदेवरायांचं कार्य बघतोय. नामदेवरायांचं हे कार्य आहे. जसा कृष्ण जन्माचा अभंग आहे तसेच इतर देवतांच्या जन्माचे अभंग. इतकंच नाही तर नामदेवरायांच्या समकालीन, नामदेवरायांच्या पूर्वी जेवढे साधू संत जन्माला आले त्या सगळ्यांची चरित्र नामदेवरायांनी आपल्या गाथ्यामधून सांगितली. मला आज तुम्हाला अभिमानानं असं सांगावंसं वाटतं, एका व्यक्तीच्या नावाचा आवर्जून उल्लेख करावा असं वाटतो. मी ज्या श्री क्षेत्र गोंदीहून तुमच्याशी संवाद साधतोय, आमचं श्री क्षेत्र गोंदी हे श्रीमद भागवतकारांसाठी प्रसिद्ध असं क्षेत्र आहे. आमच्या या गोंदी क्षेत्रामध्ये वैकुंठवासी वेदशास्त्र संपन्न भागवताचार्य सुभाष महाराज भागवत होऊन गेले. वेदांत तीर्थ, काव्य तीर्थ अशी त्यांना पदवी होती. आणि ते ज्या वेळेला श्रीमद भागवत सांगत, ते ज्या वेळेला श्रीमद भागवत प्रवचन करत, त्यावेळेला मी त्यांचं भागवत ऐकत असताना त्या भागवतामध्ये त्यांनी दशमस्कंधातला एक व्यासरचित श्लोक म्हणावा आणि त्या व्यासरचित श्लोकाचा अनुवाद करणारा नामदेवरायांचा अभंग लगेच म्हणून दाखवा. नामदेवरायांचा गाथा जर तुम्ही हातात घेतला ना तर तुम्हाला वेगळं श्रीमद भागवत शिकण्याची गरज नाही. सगळं श्रीमद भागवत, कृष्णस्तु भगवान स्वयं, हा सगळा संपूर्ण दशमस्कंद नामदेवरायांनी आपल्या अभंग गाथ्यामध्ये संग्रहित केलेला आहे. जेवढ्या कथा श्रीमद भागवतात आहेत, ज्या संस्कृतामधून आम्हाला वाचता येत नाहीत, ज्या कथांचे रूपकार्थ, ज्या कथांचे लक्षार्थ, ज्या कथांचे वाच्यार्थ आम्हाला श्रीमद भागवतातल्या संस्कृत भाषेच्या आमच्या अज्ञानामुळं लक्षात घेता येत नाहीत, त्यांच्यासाठी नामदेवरायांनी मराठी भाषेमध्ये संपूर्ण श्रीमद भागवतच करून ठेवलेलं आहे. असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. एकदा नामदेवरायांचा अभंग गाथा घ्या आणि एकदा तो नामदेवरायांचा अभंग गाथा नजरे खालून घाला. राजा हरिश्चंद्राचं आख्यान, ध्रुवाचं आख्यान, अतिशय सुंदर सुंदर आख्यान आहे. इतकी सुंदर आख्यानं अभंग या छंदामध्ये जर कुणी बद्ध केली असतील तर ती माझ्या नामदेवरायांनी. उगीच नाही विटेवरचा पांडुरंग विटेवरून ताड करून उडी मारून यायचा आणि नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये नाचायचा, इतका नाचायचा, इतका नाचायचा, इतका नाचायचा की नाचता नाचता देवाचं देहभान विसरायचं आणि देवाचा पितांबर देखील सुटायचा. त्या पितांबराचा काष्टा सुटायचा. कबीरदास महाराजांसारख्या कोणीतरी जाऊन सांगायचं, सावध होय रे देवा ऐसा बोले कबीर, नाचता नाचता देवाचा सुटला पितांबर.
हे वर्णन आहे नामदेवरायाच्या चरित्राचं. नामदेवरायाचं चरित्र आणि कार्य याच्या पलीकडे काय दुसरं असणार आहे? या नाव कीर्तन. असं कीर्तन श्रवणी येता लोचना येत पाणी, स्वये श्रवणासी येत किरीटधारी, रंग चढला असे कीर्तनास भारी. असं वर्णन केल्यानंतर का बरं देवाला यावं वाटणार नाही आणि का बरं देवाला नाचावं वाटणार नाही? ज्यावेळेला नामदेवरायांची ज्ञानेश्वर माऊलींची भेट झाली, ज्ञानेश्वर माऊलींनी गळ घातली नामदेवरायांना, नामदेवराया चला आपण तीर्थयात्रा करूयात. ही तीर्थावळी देखील नामदेवरायांच्या चरित्र कार्यातला एक महत्वाचा भाग आहे. एका तासाच्या व्याख्यानात, एका तासाच्या प्रवचनात काय काय सांगू. ज्यावेळेला ज्ञानेश्वरादी मंडळी तीर्थयात्रेला निघाली, त्यावेळेला ज्ञानेश्वर माऊलींनी गळ घालावी नामदेवरायांना. हे नामदेवरायांचं चरित्र आहे बरं का. नामदेवरायांनी सांगितलं, माझं तीर्थही विठ्ठल आहे, माझं क्षेत्रही विठ्ठल आहे, माझा देवही विठ्ठल आहे, माझी देवपूजाही विठ्ठल. त्यांचा प्रसिद्ध अभंग आहे नामदेवरायांचा. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देव पूजा विठ्ठल. बरं का. गुरु विठ्ठल, गुरु देवता विठ्ठल. सर्वस्व जर काही असेल नामदेवरायांचं तर ते पांडुरंग होते. ते म्हणले माझं तीर्थही विठ्ठल आहे, क्षेत्रही विठ्ठल आहे, तुम्हाला जायचं तर जा. तरी देखील खूपच हट्ट धरला. निवृत्तीनाथ महाराज असोत, सावतामाळी महाराज असोत, नामदेवराय आपलं ज्ञानेश्वर माऊली असोत, मुक्ताबाई असोत, सोपान काका असोत, सगळ्यांनी खूप हट्ट धरला. गोरोबा काका असोत, खूपच हट्ट धरला. नाही नाही नामदेवा, तुला आमच्या सोबत तीर्थयात्रेला यावंच लागेल, यावंच लागेल. नामदेवरायांनी स्पष्ट भाषेत सांगितलं, उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यान धारणा, अधमा मूर्ती पूजाश्च आणि तीर्थाटना धमाधमा, ही स्थिती नामदेवरायांची होती बरं का. ईश प्राप्तीचे हे जे सगळे मार्ग आहेत ना, नामदेवरायांना हे माहिती होतं. उत्तमा सहजावस्था, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यान धारणा, अधमा मूर्ती पूजाश्च आणि तीर्थाटना धमाधमा. मूर्ती पूजा करावी तर नामदेवरायांसारखी बरं का. नाहीतर तुम्ही आम्ही जी मूर्ती पूजा करतो ना, तो अधम मार्ग झाला. आमचा जो टॉवेल आहे ना, आमचा अंग पुसायचं टॉवेल, एकदा तुमच्या घरातलं मुखवस्त्र बघा देवाचं आणि तुमचा स्वतःचा अंग पुसायचं टॉवेल बघा. मी अधमा मूर्ती पूजाश्च का म्हणतो हे तुमच्या लक्षात येईल. जर तुमच्या घरचा दररोज स्नान झाल्यानंतर अंग पुसण्याचा जो टॉवेल आहे तो तुम्हाला कोरडा लागत असेल, ऐन पावसाळ्यात स्वच्छ लागत असेल, त्याला दुर्गंधी चालत नसेल, तर वर्षानुवर्ष न धुतलेलं मुखवस्त्र कुलदेवतेला पुसायला चालत असेल का? ती सगुण पूजा ती कुलदेवता स्वीकारत असेल का? याचाही विचार एकदा नामदेव पुण्यतिथीच्या निमित्ताने सगळ्या सगुणोपासक म्हणून घेणाऱ्यांनी करायला काय हरकत आहे. हा विचार झालाच पाहिजे नामदेवरायांचं चरित्र बघत असताना. सगुणोपासना करावी तर ती नामदेवरायांसारखी. देव जेवलाच पाहिजे, कसं जेवत नाही, डोकंच फोडतो म्हणले. येतोस का नाही म्हणले, हे पाय म्हणले 1 2 तिसऱ्या वेळेला ते डोकं फोडायच्यात तर यावं लागलं पांडुरंगाला. तीर्थाटना धमाधमा ते त्याच्यामुळे म्हणले माझं तीर्थही विठ्ठल, माझं क्षेत्र विठ्ठल, मी येणार नाही. शेवटी पांडुरंगाकडे ही सगळी संत मंडळी गेली. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले नुसतं ज्ञान उपयोगाचं नाही, ज्ञानासोबत जर नाम असेल ते ज्ञान पैगा बरवे. मग नामयुक्त जर ज्ञान असेल तर ते ज्ञान, नाही तर मग अज्ञान आणि फार तर फार विज्ञान. नामविरहित जे ज्ञान आहे ना ते ज्ञान नाहीच, मुळी ते अज्ञान, फार तर फार विज्ञान. ज्ञानेश्वर महाराजांनी गळ घातली, सांगितलं आमच्या सोबत नामदेवराय यायला हवे. पांडुरंगाने सांगितलं नामदेवरायाला. म्हणले देवा तुमची माझी भेट. म्हणले प्रत्येक कीर्तनात. नामदेव कीर्तन कधी पुढे देव नाचे. पांडुरंग तू दररोज कीर्तन कर, मी दररोज तुझ्या कीर्तनात येऊन नाचे.
ते तीर्थाटन देखील एक नामदेवरायांच्या जीवनातला फार मोठा टप्पा आहे, महत्वाचा टप्पा आहे त्यांच्या चरित्रातला. ते तीर्थाटन कुठपर्यंत? अगदी पंजाबापर्यंत. असं म्हणतात नामदेवरायांच्या कीर्तनात मुघलांनी येऊन गाय कापली, पांडुरंगाला जिवंत करावं लागलं त्या गायीला महाराज. नाही त्या परीक्षा या तीर्थाटनात या साधू संतांना देखील द्याव्या लागल्या. मात्र भगवंताच्या नावाचा डांगोरा त्रिखंडात दुमदुमविला माझ्या नामदेवरायांनी. त्यांची प्रतिज्ञाच होती, बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोल, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी. बरं का? परे हुनी परते घर तेथ राहू निरंतर, अवघी सत्ता आली हाता नामयाचा खेचरी दाता. कमी ठिकाणी परीक्षा नाही द्याव्या लागल्या या तीर्थाटनात. असं म्हणतात या औंढा नागनाथाला ज्या वेळेला ही सगळी संत मंडळी पोहोचली त्यावेळेला तिथल्या लोकांनी मंदिराच्या समोरच्या बाजूला नामदेवरायांना कीर्तन करू दिलं नाही. त्यांना सांगितलं तुम्ही मंदिराच्या मागच्या बाजूला कीर्तन करा. आणि ज्या वेळेला मंदिराच्या मागच्या बाजूला नामदेवरायांनी कीर्तन चालू केलं, तुम्ही औंढा नागनाथाला जर गेलात तर ही साक्ष तिथे पटेल. भगवान नागेश्वराचं ते जे मंदिर आहे ना, ते मंदिर फिरलं असं म्हणतात, फिरलं. बाकी सगळ्या महादेवाच्या मंदिरात भगवान शंकराच्या समोरच्या बाजूला नंदी, औंढा नागनाथाला मागच्या बाजूला नंदी. ज्या लोकांनी नामदेवरायाला समोर कीर्तन नाही करू दिलं ना, ते नंतर दर्शन घेऊन ज्या वेळेला बाहेर आले ना, ते म्हणले इथं नंदी होता तो गेला कुठे आणि कीर्तन कसं काय चालू झालं. ते पूर्ण कीर्तना माझी देऊळं फिरविले हे नामदेवरायांचं चरित्र आहे. पंजाबामध्ये नामदेवरायांना आमच्या वाहे गुरुदा खालसा वाहे गुरुदी पथय या शीख धर्माने अक्षरशः डोक्यावरती घेतलं महाराज. शीख धर्मामध्ये गुरु गोविंद सिंहांनंतर गुरु नाही, ग्रंथ हाच गुरु, गुरु ग्रंथ साहिब. त्या गुरु ग्रंथ साहिबामध्ये माझ्या नामदेवरायांच्या रचना नामदेवजी की बाणी या नावानं समाविष्ट. नामदेवरायांच्या अभंग रचना शिखांच्या गुरु ग्रंथ साहिबामध्ये आहेत. एवढा व्यापक पांडुरंगाच्या नामाचा महिमा माझ्या नामदेवरायांनी केला. हे नामदेवरायांचं कार्य. आणि एवढं सगळं करत असताना त्यांनी आपला जो जन्मजात व्यवसाय आहे तो देखील सोडला नाही. तिथून पुढे लोकांनी आपल्या याती पुढे नामदेव हे नाव लावायला सुरुवात केली. तिथून पुढे नुसतं शिंपी नाही लिहू लागले लोक, नामदेव शिंपी असं लिहू लागले. कार्य करावं कबीरा इस जग में पैदा हुए, जग हासे हम रोए, कुछ करनी ऐसी कर चलो, हम हासे जग रोए. ते संत श्रेष्ठ नामदेव महाराज. नामदेव महाराजांविषयी आणखीन एक महत्वाचा चरित्र भाग असा आहे, नामदेवरायांनी त्यांच्या चरित्राद्वारे काय काय सिद्ध केलं या विषयीचा एक सुंदर असा कथाभाग छोटासा सांगतो 1-5 मिनिटात, आणि माझ्या प्रवचन सेवेला पूर्ण विराम देतो. जो की मला त्यांच्या चरित्रातला खूप आवडणारा असा कथाभाग आहे नामदेवरायांच्या जीवन चरित्रात. पंढरपुरामध्ये जसे पांडुरंगाचे भक्त आहेत तसे काही रुक्मिणीचेही भक्त होते. त्यामध्ये एक भागवतकार होते, त्यांचं नाव आहे परिसा भागवत. ते रुक्मिणीचे भक्त होते आणि ते रुक्मिणीच्या मंदिरामध्ये भागवत कथा सांगत असत. आणि नामदेवराय पांडुरंगासमोर कीर्तन करत असत. या परिसा भागवत बुवांना रुक्मिणीनं प्रसन्न होऊन या भागवतकार बुवांना एक अनमोल रत्न दिलं होतं, त्याचं नाव परिस. म्हणून त्यांचं नाव परिसा भागवत असं पडलं. आणि त्या परिस नावाच्या रत्नाचं वैशिष्ट्य असे की तो परिस जर लोखंडाला लावला तर त्याचं सुवर्णात रूपांतर होतं.
एकदा राजाई म्हणजे नामदेवरायांची पत्नी आणि परिसा भागवतांची पत्नी कमलजा या दोघींमध्ये संवाद झाला. नामदेवरायांच्या घरी 18 विश्वदारिद्र्य. अतिशय निस्पृह असे संत नामदेवराय, पांडुरंगासाठी स्वतःचं जीवन कार्य वाहून घेतलेलं. त्या दोघींमध्ये संवाद झाला. ती म्हणाली, हे बघ, माझा नवरा रुक्मिणीचा भक्त आहे, रुक्मिणीनं त्याला प्रसन्न होऊन परीस दिलेला आहे. हा परीस जर लोहाला लावला तर त्याचं सुवर्ण होतं. तुझा नवरा पांडुरंगाचा भक्त आहे, पांडुरंगाने तुझ्या नवऱ्याला काय दिलं? असा प्रश्न ज्या वेळेला राजाईला केला, राजाईचं तोंड लहान झालं हो. ती म्हणाली, हे बघ, नामदेव बाहेर गावाला गेलेला आहे ना कीर्तनाच्या निमित्ताने, तो वापस येईपर्यंत हा परीस तुझ्या घरी घेऊन जा आणि जेवढ्या लोखंडाचं सुवर्ण करून घेता येईल ना तेवढ्या लोखंडाचं सुवर्ण करून घे. राजाई भोळी बिचारी, तिनं तो परीस घेतला, घरी गेली, त्याचं सुवर्ण केलं, आपला उदरनिर्वाह प्रपंच चालविण्याच्या हेतूनं. तेवढ्यात नामदेवराय वापस आले आणि त्यांनी तो सगळा प्रकार बघितला. तो परीस घेतला आणि चंद्रभागेमध्ये फेकून दिला. गावभर वार्ता झाली पंढरपुरात. परिसा भागवत शास्त्रींना ही वार्ता कळाली. ते नामदेवाला रागे भरले, नामदेवाला शिव्या शाप देत नामदेवाच्या दारापुढे येऊन नामदेवरायांना अपमानित करू लागले. नामदेवरायांकडे गळ घातली की तो परीस तुम्ही लपून ठेवलाय. त्यांच्यावर असा आरोप लावला नामदेवरायांवर, आम्ही चंद्रभागेत फेकून दिला, हा बनाव तुम्ही करता आहात, कारण तुम्हाला या परिसापासून जास्तीचं सुवर्ण निर्माण करायचं. असा आळ नामदेवरायांवरती लावला, असा आरोप नामदेवरायांवरती लावला. नामदेवरायांना ते सहन झालं नाही. नामदेवराय चंद्रभागेमध्ये गेले, चंद्रभागेमध्ये बुडी मारली आणि चंद्रभागेतल्या तळाची वाळू ओंजळभर अशी घेऊन उभे राहिले. भागवतकार शास्त्रीबुवांना बोलवलं, म्हणले, शास्त्रीबुवा, हे सगळे परीस आहेत, याच्यातला तुमचा कोणता परीस आहे तो ओळखून तुम्ही घ्या. परिसा भागवतांना आश्चर्य वाटलं. त्यांनी नामदेवरायांच्या हातातला वाळूचा प्रत्येक खडा लोखंडाला लावून पाहिला. प्रत्येक खडा हा परीस होता, परीस. परिसा भागवत शास्त्रीबुवांना नामदेवरायांचा अधिकार कळाला. बरं का, जे सगुणोपासक असतात, जे नामनिष्ठ असतात, जे संत असतात, जे सत्पुरुष असतात, ते जो खडा हातात घेतील त्याचा परीस बनतो. परिसा भागवत म्हणाले, मला लोक नुसतं परिसा भागवत म्हणतात, या देहाचा परीस कधी होईल नामदेवा? त्यावेळेला सांगितलं नामदेवरायांनी, बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोल, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी, परे हुनी परते घर, तेथ राहू निरंतर, अवघी सत्ता आली हाता, नामयाचा खिचरी दाता. ही स्थिती ज्या वेळेला जीवनाची होईल ना त्यावेळेला तुम्ही हातात घ्याल तो परीस होईल. आणि भागवतकार बुवांनी ते सगळे परीस पुन्हा चंद्रभागेत टाकून दिले. आणि भागवतकार बुवा हे देखील पांडुरंगाचे भक्त झाले. परिसा भागवत हा नामदेवरायांचा अधिकार. नामदेवरायांच्या चरित्रातला सगळ्यात परमोच्च बिंदू जर कुठला असेल तर आजच्या दिवशी, आजच्या तिथीला नामदेवरायांच्या घरातल्या सगळ्या कुटुंब सदस्यांनी, सगळ्यांनी, जवळपास 14 लोक होते. या 14 लोकांनी एका तिथीला, एका वारी, एका मुहूर्तावर, एका वेळेला भगवान पांडुरंगाच्या पायरी जवळ समाधी घेतली. आज तुम्ही आम्ही ज्या युगात वावरतो आहोत ना, त्या युगात आपली कौटुंबिक परिस्थिती अशी आहे की एका वेळेला आपण घरातली सगळी माणसं जेवायला सोबत नसतो. बघा, साधूंच्या जीवन चरित्रातला आणि आपल्या जीवन चरित्रातला फरक तपासण्याचा दिवस म्हणजे साधू संतांची पुण्यतिथी. आपल्या घरातली सगळी माणसं एका वेळेला जेवायला सोबत नसतात. मात्र नामदेवरायांच्या घरातल्या सगळ्यांनी
असं म्हणतात. त्यांची फक्त एक सुनबाई गरोदर होती म्हणून तिला समाधी कोणी घेऊ दिली नाही, म्हणून ती फक्त राहिली. पण बाकीच्या 14 व्यक्तींनी आजच्या दिवशी पांडुरंगाच्या पायाजवळ समाधी घेतली. आपण जर कधी पंढरपूरला गेलात ना, लोक पांडुरंगाचं दर्शन घेण्या अगोदर नामदेवरायांच्या पायरीचं दर्शन घेतात. त्या नामदेवरायांच्या पायरीच्या खाली या सगळ्यांच्या समाध्या आहेत आणि या सगळ्या मंडळींची नावं तिथं बाजूला लिहिली. जे अंतःकरणानं भगवे झालेले खरे वारकरी आहेत ना, होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, अभिमान नुरे कोड अवघेची पुरे, या स्थितीवर गेलेले जे वारकरी आहेत ना, ते पांडुरंगाचंही दर्शन घेण्याच्या अगोदर नामदेवरायांच्या पायरीचं दर्शन घेतात. हे नामदेवरायांचं कार्य आहे, हे नामदेवरायांचं चरित्र आहे, हे नामदेवरायांचं चरित्र, हे नामदेवरायांचं कार्य आहे. म्हणून आजचा दिवस श्री संत नामदेव पुण्यतिथीचा दिवस आहे. आजची तिथी पुण्यवान झाली. कोणामुळे पुण्यवान झाली? नामदेवरायांच्या चरित्रामुळे पुण्यवान झाली, नामदेवरायांच्या कार्यामुळे पुण्यवान झाली. कशी पुण्यवान झाली? सुभक्तीने जाने हरिच हरिला कीर्तन मिशे, झरे पाषाणांना फुटत यदवचनेची निमिषे. नामदेवरायांच्या जीवनाचं कार्याचं वर्णन केलंय. फिरे जेथे देवा लयही बहुदा साक्ष अजुनी, तयावंदी भावे अवधूत कृपे दास भजनी, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी, हेच जीवन आणि हेच कार्य संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचं होतं. आज भक्तिनगर उपासना समूहाच्या वतीनं मला संत श्रेष्ठ नामदेव महाराजांच्या जीवनावरते, त्यांच्या कार्यावरते यथाशक्ती सेवा समर्पण करण्याचा योग आला. फारसा अभ्यास नसताना, फारशी तयारी नसताना माझ्या गुरुमाऊलींनी जे बोल मला सुचवले, ते बोल मी कीर्तन भक्तिरूपानं, प्रवचन भक्तिरूपानं तुमच्या सेवेमध्ये सादर केले. प्रभो तुम्ही महेशांची अमूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती, बोल जरी गंगावती स्वीकाराल की. सेवेमध्ये जे कमी जास्त बोललो असेल ते माझ्या वाणीचे दोष माझ्या पदरात घालायचे. सेवेत जे चांगलं बोललो ती माझ्या सद्गुरूंची कृपा बोलली, आणि सेवेमध्ये जे दोष माझ्याकडनं घडले ते माझ्या पदरात घालायचे. जाता जाता सर्वांनी मला एकच आशीर्वाद द्यायचा की ज्याप्रमाणे नामदेवरायांनी आयुष्यभर कीर्तन केलं, तद्वत कीर्तनी असता उभे जाण, यावेसे वाटते मरण, अशक्य नव्हे देवाची आण, कृपा जाहल्या तुमची की. कीर्तन भक्तीसाठी जन्माला यावं, कीर्तनकारांनी कीर्तन करता करता जगाव, आणि कीर्तनकारांनी कीर्तन करता करता मरा, तर त्याचं कीर्तन सिद्ध झालं, तर त्याचं सफल झालं. तुम्ही सर्वांनी एकच आशीर्वाद जाता जाता मला द्यायचा की कुठेतरी भगवंताच्या लीला गुण, आणखीन त्या ठिकाणी नाम संकीर्तनामध्ये या जीवनाचा अंतिम श्वास जसा नामदेवरायांनी पांडुरंगाच्या चरणी विलीन केला, तसा याही देहाचा अंतिम श्वास पांडुरंगाच्या चरणी, रामरायाच्या चरणी, जगद्गुरु भगवान दत्तात्रयांच्या चरणी विलीन व्हावा. हा आशीर्वाद तुम्ही सर्वांनी मला द्यायचा. मला भक्तिनगर उपासना समूहानं आज जी संधी दिली, आणि आज जे श्रोते बहुसंख्येनं हा कार्यक्रम श्रवणाकरता उपस्थित राहिले, त्या सर्वांचा शतशः ऋणी आहे. त्या सर्वांच्या चरणारविंदी, संत श्रेष्ठ नामदेवरायांच्या चरणारविंदी, प्रभू पांडुरंगाच्या, रामरायाच्या, दत्तरायाच्या चरणारविंदी विनम्र प्रणाम करतो आणि माझ्या प्रवचन सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. संत श्रेष्ठ सगुणोपासक नामदेव महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. समर्थ सद्गुरु ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय.
जय जय रघुवीर समर्थ। जानकी जीवन स्मरण जय जय राम। सीताकांत स्मरण जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम समर्थ श्री राम समर्थ श्री राम समर्थ।